प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर काल दिल्ली येथे जे AI समिट जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे भरवण्यात आलंय आणि त्यामध्ये गालगोटिया विद्यापीठाच्या ओरियन डॉकच्या संदर्भात जे वास्तव समोर आलं, या वास्तवाने भारतातील शैक्षणिक दर्जा हा ज्या नव्या कॉर्पोरेट उद्योगांनी उभ्या केलेल्या विद्यापीठांच्या माध्यमात चर्चेला आलेला होता आणि ज्यामध्ये देशातल्या 300 विद्यापीठांपैकी जगातल्या 10 विद्यापीठांमध्ये ज्या देशाच्या विद्यापीठांचा समावेश नव्हता. पण असं काय झालं की कॉर्पोरेट जगाची विद्यापीठं उभी राहिली आणि ती जागतिक दर्जाची बनली. खरं तर विद्यापीठं किंवा शैक्षणिक संस्था ह्या जेव्हा खाजगी क्षेत्राकडे आल्या, खास करून जिल्हा पातळीवर, याचं जर आपण मागच्या काही काळापर्यंत जर पाहायला गेलो तर जागतिकीकरणाची सुरुवात होत असतानाच आणि त्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून चालवण्यात येतात आजही आणि तेव्हाही, तर या शाळांमध्ये दिलं जाणारं शिक्षण आजची जी 50च्या आतबाहेरची जी पिढी आहे, हे खास करून जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद या शाळांमधूनच आलेली आहे. पण या पिढीने जी शैक्षणिक गुणवत्ता राखलेली आहे ती अजोड आहे. पण हळूहळू त्या जिल्ह्यांच्या शहरांमध्ये आणि नंतर जिल्ह्यांचं अनुकरण करीत ग्रामीण भागांमध्ये, तालुक्या स्तरावर, परगणा स्तरावर खाजगी शाळांचं एक पेव आलं आणि या खाजगी शाळांनी खास करून असा एक बडेजा उभा केला की गुणवत्ता या शाळांकडे आहे. ही गुणवत्ता काय होती तर इमारतीचं देखणं रूप, त्या ठिकाणी असणारे शिक्षक, या शिक्षकांचं प्रशिक्षण खऱ्या अर्थानं झालंय की नाही यापेक्षाही त्यांच्या दिखाऊपणा, अशा अनेक गोष्टी प्रतिष्ठेच्या झाल्या. आणि नंतर निकाल, किती टक्के निकाल लागला, ती शैक्षणिक संस्था जिल्ह्याची प्रथम, द्वितीय आणि तिकडे प्रवेश घेण्याची एक शर्यत लागली. आणि मध्यमवर्गीय समाज जो अशा प्रचारांना नेहमीच भाळत असतो तो या खाजगी शाळांकडे वळला आणि त्याने अशी परिस्थिती आज उभी केली की सरकारी, नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या शाळा कदाचित त्यांच्याकडे चांगली सुशोभित इमारत नसेल, परंतु प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षणाप्रती समर्पण असलेले शिक्षक या शाळांमध्ये आहेत. परंतु या शैक्षणिक सुविधांचं जे एक प्रकारे उच्चाटन केलं, त्या उच्चाटनमध्ये सरकारची धोरणं जशी कारणीभूत आहेत तशी जनतेची मानसिकता आणि खास करून मध्यमवर्गाची ही मानसिकता, तीच मानसिकता काल गालगोटिया विद्यापीठांच्या अनुषंगानं जे प्रकरण जगाच्या समोर आलं, त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता काय दर्जाची आहे ते विद्यापीठ पैसे उभारून किंवा पैसे टाकून एक सुसज्ज इमारत उभी करू शकतं, परंतु तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या संशोधनामध्ये त्या विद्यापीठाचा दर्जा काय आहे, हा केवळ लबाडी आणि खोटं बोलण्याच्या माध्यमातून समोर आलेला आहे. हे लबाड असणं, हे खोटं असणं, हे खरं तर अनैतिक आहे. पण जागतिकीकरणाच्या या ओघामध्ये कॉर्पोरेट क्षेत्र जसं जसं वाढतं आहे तसतसं हा समाज एक प्रकारे अनैतिकतेच्या दिशेने घेऊन जाण्याचे प्रयत्न जगभराचं सत्ताकारण, जगभराचं अर्थकारण करतं आहे का? या स्पर्धेमध्ये केवळ आपलं वर्चस्व असावं, आपल्याकडे सत्ता असावी, आपल्याकडे प्रतिष्ठा असावी, आपल्याकडे पैसा असावा, या अहंकारी महत्वाकांक्षेपायी या कॉर्पोरेट जगामधल्या ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचं नैतिक अधिष्ठान उद्ध्वस्त करण्याकडे वाटचाल करत आहे. जगाची खरी पार्श्वभूमी किंवा जग जे शांततामय सहकार्यानं, खास करून दुसऱ्या महायुद्धानंतरचं आधुनिक जग, ज्याने आधुनिक कायदे बनवले, आधुनिक जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या, या सगळ्या संस्थांचा उद्देश जगातला समाज हा शांततामय सहकार्य आणि नैतिक अधिष्ठानावर तो जगला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींकडे आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा कॉर्पोरेट विश्वाची जी निर्मिती आहे
हे कॉर्पोरेट विश्व केवळ नफ्यावर, आणि हा नफा हा व्यवसायामध्ये वाईट आहे असं आपण मानत नाही, परंतु स्पर्धात्मक गुणवत्ता जोपासून अर्थशास्त्राच्या ज्या सैद्धांतिक प्रकारामधून आपण खाजगीकरणाचा बाजारपेठेमधला जो प्रकार पाहतो तो खरं तर स्पर्धात्मक गुणवत्तेवर आधारलेला असतो. आणि या स्पर्धात्मक गुणवत्तेवर वस्तू केवळ दर्जेदारच नाही तर ती त्या स्पर्धात्मक किमतीला म्हणजे कमी किमतीलाही ती मिळावी आणि मिळते असा अर्थकारणाचा सिद्धांत सांगतो. पण या खऱ्या अर्थानं जागतिकीकरण उभ्या राहिलेल्या कॉर्पोरेट जगामध्ये अशी स्पर्धात्मकता जी ज्ञानावर आधारलेली, संशोधनावर आधारलेली, ज्यातून गुणवत्ता अधिकाधिक निर्माण होऊ शकेल आणि त्या गुणवत्तेच्या स्पर्धेत जी वस्तू निर्माण होईल तिची किंमत ही माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा माझी कमी, माझ्यापेक्षा इतरांची कमी, अशा या स्पर्धात्मक किमतीत ते ग्राहकाला यावे. पण हे होण्याऐवजी या कॉर्पोरेट जगाने एक सोपा मार्ग अवलंबला आणि हा सोपा मार्ग जगातल्या त्या देशांच्या सत्ता कारणाला आपल्याकडे खेचून निवडणुकांच्या काळामध्ये त्यांना मदत करून त्यांच्यावर आपल्या अर्थकारणाचं ओझं टाकून ती राजकीय सत्ता आपल्या अधीन करणं आणि त्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही गुणवत्तेशिवाय त्या देशाच्या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये, सार्वजनिक मालमत्तेमध्ये आणि एकूणच सार्वजनिक ज्या कंपन्या असतील किंवा जी व्यवस्था असेल त्यामध्ये आपला शिरकाव, आणि तो शिरकाव झाला, चंचू प्रवेश झाला की मग ते आपल्या कह्यात कसं घ्यावं ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा जगाला आज एप्स्टीन फाईलपर्यंत घेऊन आलेली. एप्स्टीन फाईल म्हणजे ज्या एप्स्टीनवर म्हणजे 2000 शतक उलटल्यानंतर त्याच्यावर अनेक आरोप जे सिद्धही झाले, तो तुरुंगातही गेला, त्या तुरुंगात नंतर त्याचा संशयास्पद मृत्यूही झाला. अर्थात या संदर्भात अजूनही विवाद आहेत की तो मृत्यू खरं झाला की नाही, कारण त्या काळात CCTV बंद होते. अर्थात आपल्याला एप्स्टीन फाईलचं प्रकरण बघायचं नाही, परंतु ही एप्स्टीन फाईल जे जागतिकीकरण जे आता जगामध्ये पूर्णपणे होऊ घातलेलं आहे, 100% जागतिकीकरण जगाचं होत असताना एप्स्टीन फाईलचा जो उदय होतो आपल्या समोर, ही एप्स्टीन फाईल जगाच्या राजकीय सत्तांचं अनैतिक जे वर्तन आहे ते जगासमोर आणत आहे. आणि जगासमोर आलेल्या वर्तनातून जगातल्या कुठल्याही देशाचा सत्ताधीश त्याने व्यथित होत नाही. जी समाजमूल्य, जी नैतिक मूल्य समाज जोपासतो, त्या नैतिक मूल्यांच्या पलीकडे जाऊन जी अनैतिक घटनाक्रम या कॉर्पोरेट आणि सत्ता देशांच्या आजूबाजूला घडतो, त्या संदर्भात जगाच्या सत्ताधीशांना त्यावर काही भूमिका घ्यावी. कुणाची नाव आली म्हणजे तो आरोपी किंवा गुन्हेगार होत नाही, परंतु नैतिक समाजामध्ये साधी संशयाची सुई जरी एखाद्या व्यक्तिमत्वाकडे गेली तर ती व्यक्ती स्वतःला निर्दोष असेपर्यंत सत्तेच्या परिघाबाहेर जाण्याचा विचार जगातल्या सगळ्या देशांमध्ये काही काळपर्यंत होता, आजपर्यंत होता. परंतु एप्स्टीन फाईलने जगातल्या ज्या चिमुकल्या मुलींच्या संदर्भातलं जे प्रकरण उघडकीस आणलं, त्यातून आजही जगभरातल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचूनही जगामध्ये जनतेमध्ये आक्रोश, संताप असा पेटून उठलेला दिसत नाही. याचं कारण समाजाची जी नैतिक मूल्य आहे ती अधापतित करण्याचं एक कारस्थान जगभरातच मोठ्या प्रमाणात सुरू आहे का? आणि मग ती समाज व्यवस्था, त्या समाज व्यवस्थेचे नागरिक म्हणून असणारे घटक हे त्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतायत का? आणि त्या जगामध्ये जी काही ओरबाडण्याची जी स्पर्धा लागलेली आहे त्या स्पर्धेमध्ये तो स्वतःला पाहतो आहे का? तो स्वतःला गुंतवतो आहे का? काय कारण आहे? कारण समाज व्यवस्था ही जगभरातली नैतिकतेकडून अनैतिकतेकडे नेण्याचा जो प्रवास वेगानं सुरू झालेला दिसतो आहे, ही एक प्रकारे जगाच्या अधापतनाची नांदी आहे का? खास करून आतापर्यंत आपण जे पाहिलं, रोमन साम्राज्य असो, मध्ययुगीन सम्राट राजे हे असोत
किंवा आजचं कॉर्पोरेट जगत असो, या सगळ्या सत्तांमध्ये काही ना काही प्रमाणात सत्ता, पैसा आणि प्रभाव यांचा दुरुपयोग करण्याचा निश्चितपणे प्रयत्न झालेला. आणि व्यक्तींमध्ये दडलेली जी काही बाब असते ती मानवी स्वभावातील लोभ, वर्चस्वाची इच्छा आणि दंडमुक्तीची भावना. म्हणजे सगळं काही करूनही आपण अलगद वेगळं राहिलं पाहिजे, ही जी मानसिकता असते ही एक प्रकारे दुटप्पी समाज व्यवस्थेचा भाग बनते. व्यक्ती हा जेव्हा नैतिक मूल्यावर वाटचाल करतो आणि त्या व्यक्तींचा समूह समाज बनतो आणि त्या समाजाचा जो देश बनतो, त्यावर ती नैतिक मूल्य किती उंचीवर आहे. कारण या देशामधली जी लढाई, या जगातली जी लढाई आहे, आणि खास करून भारताचा संदर्भ जर घेतला तर ती नीती विरुद्ध अनिती ही लढाई आहे. फुलेशाहू आंबेडकरांचं नाव जेव्हा आपण घेतो तर फुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा ही समाजाच्या नैतिक उत्थानाची, नैतिक विचारधारेची विचारसरणी आहे. आणि त्यामुळे त्या विरोधात विषमतेची, हिंसेची आणि अनेक अशा वेगवेगळ्या काळ्या गोष्टींची जी बाब घडते ती अनैतिकतेची व्यवस्था आहे. आणि हा संघर्ष नैतिक विरोध अनैतिक असा उभा राहिलेला आहे का? आणि हा संघर्ष तसा असेल तर समाज व्यवस्थेच्या सगळ्या घटकांना आपली समाज व्यवस्था व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून नैतिक मूल्यांना बळ द्यावं लागेल, त्यांना उंचीवर आणावं लागेल. गालगोटिया प्रकरण हे नैतिकतेचा तो असलेला कळस आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण एवढं मोठ्या प्रमाणात गाजूनही त्यांना फारसा काही फरक पडताना दिसत नाही. याचा अर्थ समाजाला आणखी तीव्र गतीने अनैतिक मूल्यांकडे नेण्याची स्पर्धा अदृश्य स्वरूपात सुरू आहे का? या प्रकरणाने हा प्रश्न आपल्यासमोर उभा केलेला आहे. आपण जर पाहिलं, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे म्हटलेलं होतं की ते सत्तेवर आल्यानंतर कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या स्त्रियांचा अपमान होणार नाही, याची खात्री त्यांनी आपल्या सैन्याला शिक्षा देऊन, म्हणजे शिक्षण देऊन, सूचना देऊन, आदेश देऊन त्यांनी महिलांचा, स्त्रियांचा सन्मान आणि स्वाभिमान राखला. शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही स्पर्श होऊ नये. जो अन्नदाता आहे, जो शेतकरी आहे, त्याच्या संदर्भातली एक महत्वाचीच भावना नव्हे तर त्याच्या उत्थानाचा विचार त्यामध्ये आहे. आज आम्ही जागतिक करारांमध्ये आमच्या शेतकऱ्याला उघड्यावर टाकलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या देठाला, पिकाच्या देठाला हात लावू नये असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथल्या शेतकऱ्यांचं पीक बाजारपेठेत येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणारी आजची व्यवस्था, यामध्ये किती महत् अंतर आहे. ही अंतर निश्चितपणे आपल्याला समजून घ्यावं लागेल. समाजाची उभारणी जगामधल्या कुठल्याही काळामध्ये ती नैतिक आणि अनैतिक अशा द्वंद्वावर असते, संघर्षात असते. परंतु नैतिक प्रभाव, नैतिक बळ, नैतिक मूल्य ही कायम वरचढ राहिलेली आहेत, विजयी राहिलेली आहेत. कारण समाज हा मोठ्या प्रमाणात नैतिक बळाला पाठबळ देतो, त्याचं अनुसरण करतो, आपल्या जीवनामध्ये ती मूल्य पाळतो. आणि ही मूल्य कॉर्पोरेट संस्थांच्या माध्यमातून जेव्हा उद्ध्वस्त होऊ लागतात तेव्हा समाजाच्या नैतिक बळाला सुरुंग लावला जातो. आणि हा सुरुंग उधळून लावण्याचं काम व्यक्ती, नागरिक, समाज आणि देश म्हणून नागरिकांनाच करावं लागतं. त्यामुळे हा संघर्ष नीती अनितीचा केवळ नाही तर हा समाज रचना जी प्रगत अवस्थेकडून दुर्गतीच्या अवस्थेकडे नेण्याचा हा जो काळ आहे, त्या काळावर नैतिक बळावर आधारलेल्या समाजाला आपली नैतिक मूल्य आणि नैतिक उत्थान यांचं बळ द्यावं लागेल. त्याशिवाय या लढ्यामध्ये, या संघर्षामध्ये जो अदृश्य आहे, नागरिक म्हणून, समाज म्हणून विजय शक्य होत नाही. त्यामुळे एकाधिकार किंवा राजेशाहीकडून लोकशाहीकडे आलेला हा समाज, गुलामगिरीकडून मानवाधिकार पर्यंत आलेला हा समाज आणि वसाहतवादाकडून
व्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत आलेला हा समाज जर या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक वातावरणाच्या काळामध्ये जसा तो उभा राहिला तसाच त्याला पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या नागरिक या घटकांवर आहे, जगातल्या सगळ्याच नागरिकांच्या. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही नेमकं काय निवडणार आहात याचा फैसला तुम्हाला करावा लागेल. आणि आपण यावर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे एका चांगल्या शब्दात, टीकात्मक असतील किंवा समर्थनात असतील तरी योग्य शब्दांची निवड करून त्या निश्चितपणे कळवा. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.